श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण सुरू होण्याआधी आषाढाची सांगता ही दीप अमावास्येने होते. या दिवशी दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच पितृदेवतांचे देखील तर्पण या दिवशी केले जाते. मात्र काही जण दीप अमावास्येला गटारी अमावास्या म्हणून साजरी करतात. पण हा दिवस अत्यंत पवित्र असून या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यास नक्कीच त्याचा फटका बसू शकतो असे शास्त्र सांगते. म्हणूनच या आषाढी अमावास्येला किंवा दीप अमावास्येला कोणत्या अशा चुका ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत. पितरांसाठी आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे, 11 गुरुवारचं व्रत सुरू असेल तर तो गुरुवार या गुरुवारमध्ये पकडायचा का, शिवाय आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आषाढ महिन्याच्या गडद पंधरवाड्याच्या अमावस्येला येणाऱ्या तिथीला आषाढ अमावस्या म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं, गरजूंना दान करणं महत्त्वाचं आहे. यासोबतच सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं देखील खूप शुभ मानलं जातं. पण अशी काही कामं आहेत जी अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नये. असे केल्याने शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम मिळू शकतात. तसेच जीवनात समस्या कायम राहू शकतात. धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करणे टाळावे. असे केल्याने तुमचे कार्य सफल होत नाही असे मानले जाते. यासोबतच तुम्हाला त्याचे अशुभ परिणाम देखील मिळतात. अमावस्येच्या दिवशी भांडण, मारामारी केल्याने घरामध्ये नेहमीच दारिद्र्य येते. यामुळे घरातील वातावरणही बिघडते आणि तुम्ही नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असता. असे मानले जाते की अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे आर्थिक समस्या ह्या कायम राहतात. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते. म्हणूनच या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नका आणि त्यांना तर्पण करायला विसरू नका. तर्पण करणं शक्य नसेल तर पितरांचे स्मरण करावे. पितरांसाठी, पितरांच्या शांतीसाठी या दिवशी दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा लावावा. तर तिथे बसून तुम्ही पितृस्तुती किंवा पितृसूक्ताचं पठण देखील करू शकता. अमावस्येच्या दिवशी कुत्रे, गाय, कावळे यांना त्रास देऊ नये. या दिवशी या प्राण्यांना तुमच्या पूर्वजांचा भाग मानून त्यांना अन्न दिले जाते. म्हणूनच त्यांना इजा होऊ देऊ नये. अमावस्येच्या दिवशी पिंडदान, तर्पण, दान आणि श्राद्ध यासाठी आपले पितृ वाट बघत असतात. म्हणूनच या दिवशी या सर्व गोष्टी करायला विसरता कामा नये. या गोष्टी करायला विसरला तर पितर रागावतात आणि आपल्याला श्राप देतात अशी मान्यता आहे. पितृदोष देखील यामुळे बळावतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जितकी जमेल तेवढी पितरांची सेवा करावी. अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर काही नियमांचे पालन केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते. या अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. बऱ्याच ठिकाणी या अमावस्येला गताहारी किंवा गटारी अमावस्या या नावाने ओळखलं जातं. म्हणूनच या दिवशी अनेक ठिकाणी मांसाहार केला जातो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. या दिवशी श्रावणाची तयारी किंवा श्रावणाचं स्वागत करण्यासाठी आपल्या घरातील दिवे घासून पुसून लख्ख स्वच्छ केले जातात. त्यांचं पूजन केलं जातं. आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण केलं जातं. त्यामुळे अशा या शुभ दिवशी मांसाहार करणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच या दिवशी दारूचे सेवन देखील करू नये. तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते. अमावस्येच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात किंवा आजूबाजूला घाण पसरू नये तरच पूजा शुभ होते. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कोणतीही शिवीगाळ किंवा भांडण करू नये. त्याचबरोबर जर कोणाच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर अडचणी वाढतात. याशिवाय पूर्ण झालेल्या कामांमध्येही अडचणी निर्माण होऊ लागतात. अशा स्थितीत सर्व सदस्यांनी नाणी घेऊन ती पुन्हा पुन्हा दान करावी. त्यामुळे पितृदोष दूर होतो. यासोबतच पिंपळ किंवा वटवृक्षालाही जल अर्पण करावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. बघा, उद्या आलेल्या आषाढी अमावस्येच्या दिवशी गुरुपुषामृत योग देखील जुळून आलेला आहे. त्यामुळे पितरांच्या सेवेसोबत किंवा अमावस्येच्या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवेसोबतच आपल्याला गुरूंची देखील सेवा करायची आहे. तर गुरुपुषामृत योगावरती अशा कोणत्या सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तो तुम्ही नक्कीच बघू शकता. अमावस्येला घराबाहेर पडणे, विशेषतः रात्री घराबाहेर पडणे टाळावे असं मानलं जातं. पण अगदीच महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण त्याआधी तुम्ही हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. कारण यामुळे तुम्हाला साक्षात मारुतीरायाचे आशीर्वाद मिळतात आणि कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती तुमचं काहीही अघटित करू शकत नाही. त्याचबरोबर बघा, या दिवशी नवीन वस्तू, विशेषतः फुले, वस्त्रे आणि धूप खरेदी करणे टाळावे. अमावस्येला शांत आणि सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाद घालणे किंवा नकारात्मक विचार करणे टाळावे.
अमावस्येच्या रात्री विशेषतः मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे, कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात असं मानलं जातं. आता जर तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल तर अमावस्येच्या दिवशी निर्जळ ठिकाणी दिवा लावून अन्नदान करावे. तसे घरी परतताना मागे वळून पाहू नये. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र व इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर बघा, या दिवशी स्नान आणि पूजा करण्याचं महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याने आपला प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो. आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पण आता पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे उद्या आलेल्या आषाढी अमावस्येच्या दिवशी काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. पण अंघोळ करण्याआधी सांगितल्याप्रमाणे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर अंघोळीचं पाणी काढावं. बघा, पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे अंघोळीचं पाणी काढत असताना तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करा. पण अगदी शक्य नसेल तर कोमट पाणी तुम्हाला काढायचं आहे. त्यामध्ये 1 ते 2 थेंब तुम्हाला गंगाजलचे टाकायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य मिळेल. त्याचबरोबर उद्या गुरुपुषामृत योग आलेला आहे आणि गुरुपुषामृत योगावरती हळदीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे चिमूटभर हळद टाकायची आहे. शिवाय तुम्हाला 1 तुळशीचं पान देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्या घरात असतात. पण जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पंचगव्य असेल तर तुम्ही आवर्जून पंचगव्य टाका. पंचगव्य टाकलं तर ह्या सगळ्या वस्तू टाकण्याची गरज नाही, किंवा तुम्ही पंचगव्य जे आहे ते संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची. आणि असं नाही की घरातील कर्ता पुरुष किंवा कर्त्या स्त्रीनेच अशी अंघोळ करायची आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून उद्या अंघोळ करावी. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी पितृस्तुतीचं पाठ करायचं आहे देवपूजेच्या आधी. त्यानंतर आपल्याला देवपूजा करून दीपपूजन देखील करायचं आहे. या दिवशी आपल्या घरातील जेही दिवे असतात ते घासून पुसून लख्ख उजळून घेतले जातात. त्यांचं पूजन केलं जातं. कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळलं जातं, आरती केली जाते आणि त्याच दिव्यांनी तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं 11 गुरुवारचं स्वामींचं व्रत सुरू आहे, स्वामी चरित्र सारामृताचे 11 गुरुवार सुरू आहेत, त्यांनी हा गुरुवार त्या गुरुवारमध्ये पकडावा का? कारण अमावस्या देखील आलेली आहे, त्याचबरोबर गुरुपुषामृत योग देखील याच दिवशी आलेला आहे. मग आता हा गुरुवार तुम्हाला तुमच्या 11 गुरुवारमध्ये पकडता येईल का? तर पहा, माझ्या माहितीप्रमाणे जसं केंद्रात सांगितलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते की 11 गुरुवारचं व्रत जर तुम्ही करत असाल तर एखाद्या गुरुवारी अमावस्या आली किंवा जर गुरुपुषामृत योग आला तर तो गुरुवार जो आहे तो 11 गुरुवारमध्ये पकडला जात नाही. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे जर तुम्ही स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करत असाल. आता शेवटी ह्या गोष्टी मान्य न मान्यावर आहेत, पण केंद्रात सांगितलेल्या माहितीवरच मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. त्यामुळे हा गुरुवार तुम्हाला तुमच्या 11 गुरुवारमध्ये पकडायचा नाही आणि पुढे येणाऱ्या गुरुवारी मग तुम्ही तुमचं व्रत जे आहे ते सुरू ठेवू शकता. आता या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे, कारण आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे. पण जे तुम्ही पारायण करणार आहात किंवा जेही अध्याय तुम्ही वाचणार आहात ते तुम्हाला तुमच्या जे व्रत सुरू आहे, संकल्पित तुमचं जे पारायण सुरू आहे त्यामध्ये गृहीत धरायचं नाही. ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. पण तुम्हाला जास्तीत जास्त गुरूंची सेवा करायची आहे, ज्यामध्ये गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं, कारण उद्या गुरुपुषामृत योग आहे. शक्य झालं तर गुंजभर का होईना सोनं या दिवशी खरेदी करण्याला महत्त्व आहे. पण सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप अशा काही वस्तू ज्या आहेत त्या नसतील तर त्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता. यावरचा व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहावा. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.